राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा आणि विधानसभेला तर पवार विरुद्ध पवार थेट सामना पाहायला मिळाला। मात्र आता अजित पवार आणि शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार हे कालही दैवत होते आणि आजही दैवत असल्याचं अजित पवार म्हणालेत आणि त्यामुळे पवार काका पुतण्यांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न विचारला जातोय। घरामध्ये आम्ही पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठा राजकीय सामना पाहायला मिळाला। पवार काका पुतण्याने एकमेकांवर टीकास्त्र डागण्याची एकही संधी सोडली नाही। मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांना काका शरद पवारांवर काहीच प्रेम आल्याचं दिसतंय। बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार हे आपले दैवतच असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। शरद पवार हे कालही दैवत होते आणि आजही दैवत मानतो असं विधान अजित पवारांनी केलंय। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं। म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। परंतु तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही। आपले काका चांगले आहेत हे म्हणण्याशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। पवार साहेबांच्या विरोधात बोलणं म्हणजे आपल्या पक्षाला हानी पोहोचवण्यासारखं आहे आणि आता त्या पुलाखालनं बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे। त्यामुळे आता अजितदादांना विधानसभेमध्ये जरा स्थिर स्थावर झाल्यामुळे आता पुन्हा आपले काका आहे आणि आपलेच नेते आहेत आणि आपण त्यांच्याविषयी कायम चांगलंच हे करू असं म्हणण्याशिवाय काही पर्याय नाही। अजित पवारांनी काका आपले दैवत आहेत, काकांची पुण्याई आपल्या मागे असं म्हटलेलं आहे। म्हणजेच अजितदादांमागे काकांची पुण्याई आहे स्पष्ट असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोलले, म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे। अजित पवार यांना मागील काही दिवसांपासून काका शरद पवारांच्या प्रेमाचा उमाळा आल्याचं दिसतंय। पिंपरी चिंचवडच्या आधी अजितदादांनी बीडच्या कार्यक्रमातही आई वडील आणि चुलत्याच्या आशीर्वादानं आपलं चांगलं चालल्याचं वक्तव्य केलं होतं। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय। काही घेऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं होतं। मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर वातावरण काहीसं बदललंय। शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब जात पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर बीडमधील चुलत्याचा आशीर्वाद आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये पवार कालही दैवत आणि आजही दैवत ही अजित पवारांची वक्तव्य खूपच बोलकी आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।